हिंदुस्तान पोस्टच्या सन्मान नारी शक्तीचा या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी मृणाल वाघ तुमचे स्वागत करते। नवरात्री निमित्ताने आपण समाजात काम करणाऱ्या नारी शक्तींच्या कार्याचे परिचय करून घेत आहोत आणि त्याचसाठी आपण आलो आहोत दादर येथील श्री स्वामी व्यायाम मंदिराच्या प्रमुख डॉक्टर नीता ताटके यांच्यासह संवाद साधायला। चला तर मग माझे वडील या व्यायामशाळेचे म्हणजे समर्थ व्यायाम मंदिराचे खेळाडू होते। तिकडे त्यांनी खो खो प्रशिक्षक म्हणूनही काम केलं होतं आणि आम्ही लहान असताना त्यांनी मी आणि माझ्या भावाला व्यायामशाळेत आमची नोंदणी केली। आम्ही इकडे येऊन खेळायला लागलो। आम्ही मुलांना मलखांब करताना बघायचो आणि एक दिवस संध्याकाळी माझे प्रशिक्षक श्री उदय देशपांडे सर असेंब्लीवरती आले आणि त्यांनी विचारलं, मुलींपैकी कुणाला मलखांब शिकायला आवडेल? आम्ही 7-8 मुलींनी हात वर केला। विशेष काही माहिती नव्हतं आणि असं करत वयाच्या साधारण 6व्या-7व्या वर्षी मी मलखांब करायला लागले आणि मग जणू त्याच्या प्रेमातच पडले। आणि मग एका बाजूला शिक्षण चालू राहिलं। मग त्याच्यामध्ये मी मानसशास्त्र या विषयामध्ये BA केलं, MA केलं, MPhil केलं, PhD केलं। मलखांबामध्येच माझं संशोधन आहे, पण खेळाची आवड मात्र कायम राहिली। आणि मग सुरुवातीला एक खेळाडू म्हणून, मग एक प्रशिक्षिका म्हणून आणि एक संशोधिका, आणि आता मी खूप डॉक्युमेंटेशनचं काम करते आहे। असं म्हणून हे माझं पॅशन मात्र कायम राहिलं। मी क्रीडा मानसशास्त्र याच्यामध्ये संशोधन करते। आमच्या व्यायामशाळेमध्ये खूप परदेशी व्यक्ती मलखांब शिकायला यायला सुरुवात झाली होती आणि त्या नेहमी विचारायच्या ह्या व्यक्ती की मलखांबाचे फायदे काय आहेत। आणि मग आम्ही त्यांना सांगायचो मलखांबाचे विविध शारीरिक फायदे तर आहेतच, पण मानसिक फायदे, कारण ते आम्हाला जाणवायचे की मुलांची आकलन शक्ती वाढती आहे, मुलांचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो, एकाग्रता वाढती आहे, मुलांच्या मार्कांमध्ये नक्की फरक पडतोय, म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा नक्की फरक पडत असणार। आणि परदेशातून आलेल्या व्यक्ती पुढचा एक प्रश्न नक्की विचारायच्या की संशोधन काय झालंय, आणि तेव्हा मलखांबामध्ये खरोखरच संशोधन झालं नव्हतं। त्यामुळे मानसशास्त्र हा विषय ठेवून मी क्रीडा मानसशास्त्र म्हणून मलखांबामध्ये मलखांबाचे होणारे मानसिक फायदे याच्यावरती संशोधन करायला सुरुवात केली। माझी PhD डिग्री त्याच्यात मिळवली। काही इतरही पेपर्स संशोधन प्रसिद्ध केले, परदेशामध्ये जाऊन हे पेपर्स वाचले आणि सगळ्याच ठिकाणी मलखांबाच्या या संशोधनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। खरं ना, रामायण महाभारत याच्यामध्ये सुद्धा मलखांबाचा उल्लेख आढळतो। त्यामुळे अगदी पूर्वीपासून जरी मलखांब हा शिकला जात असला तरी आधुनिक मलखांबाची सुरुवात साधारण 200 वर्षापूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये झाली, जेव्हा गुलाब आणि अली नावाचे 2 महाकाय कुस्तीगीर पेशव्यांच्या दरबारात आले आणि आव्हान केलं, आम्ही अनेक ठिकाणी जिंकून आलोय, आता तुम्ही आम्हाला हरवून दाखवा। त्यांची तयारी बघून 55 कुस्तीगिरांपैकी कुणाचीही हिम्मत झाली नाही की त्यांच्याशी कुस्ती खेळावी। तेव्हा 16 वर्षीय भिक्षुक बाळंभट दादा देवधर यांनी सांगितलं की मी यांना आव्हान देतो, आणि मग ते सप्तशृंगी देवीच्या गडावरती जाऊन देवीची प्रार्थना त्यांनी करायला सुरुवात केली। आणि असं म्हणतात देवीने त्यांना दृष्टांत दिला, कदाचित तिकडे असलेल्या खूप माकडांना बघून सुद्धा त्यांना ती प्रेरणा झाली असेल, पण तिकडे त्यांनी एका मलखांबाच्या पाटेवरती प्रत्यक्ष बजरंगबलींनी त्यांना काही कुस्तीचे डाव दाखवले आणि त्याच्यावरती सराव करून नियोजित वेळी ते पुण्याला परत आले आणि अलीला काही क्षणातच चितपट केलं की गुलाब तर पळूनच गेला। त्यामुळे कुस्तीगिरांनी किंवा मल्लांनी व्यायाम करायचा मल्लखांब अशी खरं त्याची सुरुवात झाली। आता मात्र तो एक वेगळा खेळ आहे। त्याची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती संघटना आहेत। मलखांबाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना सुरुवात झालेली आहे। समर्थ व्यायाम मंदिरातर्फे मलखांब महर्षी उदय देशपांडे सरांनी अनेक देशांमध्ये मलखांबाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि कुठल्याही वयामध्ये
ज्याचा सराव करता येतो. कारण असं मलखांबाकडे बघताना म्हटलं जातं की हा लहान मुलांचा खेळ आहे, पण खरंच तसं नाही आहे. तुम्ही कुठल्याही वयात मलखांब करू शकता आणि मी तर म्हणेन महिलांनी विशेषतः मलखांबाकडे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक कुवती वाढवण्यासाठी नक्की यावं. आमच्या समर्थ व्यायाम मंदिरामध्ये तर कुठल्याही वयातील महिला आणि पुरुषांना मलखांबाचं प्रशिक्षण दिलं जातं. अर्थात हा खेळ काही क्रिकेटसारखा नाही की एक चेंडू टाकला, कोणीतरी टोलावला आणि आम्ही क्रिकेट खेळलो. त्यामुळे सुरुवातीला प्रशिक्षण कुठल्यातरी मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण आता भारतभर मलखांबाची कोचिंग सेंटर्स आहेत. एक कुटुंबातली महिला शिकली की कुटुंब व्यायाम करायला लागतं आणि आज परिस्थिती आजही अशी आहे की महिला नोकरी करतात, घरातल्या कामांची देखील त्यांच्यावरती खूप जबाबदारी असते. स्वतःकडे दुर्लक्ष करून त्या सगळा हा डोलारा सांभाळत असतात. तर महिलांनी कुठेतरी व्यायामासाठी वेळ काढावा, कोणत्याही प्रकारचा व्यायाम करावा आणि कमी वेळात जर व्यायामाचे खूप फायदे हवे असतील तर मलखांबाकडे वळावं, असं मी त्यांना नक्की आवर्जून सांगेन. मलखांब जमिनीवरती नाही करत. पोल असतो त्याच्यावरती किंवा दोरी असते त्याच्यावरती चढून करण्याचा खेळ आहे. त्यामुळे थोडा कठीण आहे. सुरुवातीला दोरी पकडताना पायात, मलखांब मांडीत पकडताना थोडंसं दुखतं. पण एकदा त्याच्यावरती तुम्ही मात करून हवेमध्ये जाऊन मी एक सुंदर पद्मासनाची स्थिती केली आहे, काय मस्त वाटतं. आणि मग लक्षात येतं की तुमच्यामध्ये पण खरंच क्षमता आहेत. मानसिक भीतीवरती तुम्ही मात करता, तुमच्या इतर ज्या भावना असतात त्याच्यावरती तुम्ही मात करता. असं हळूहळू म्हणजे मला पण माझ्या लक्षात यायला लागलं की मानसिकदृष्ट्या मी जास्त चांगली स्थिर व्हायला लागली आहे. मी स्टॅमिना माझा खूप वाढला आहे, त्यामुळे मी कमी वेळात खूप जास्त काम करू शकते आहे. आणि एक कुठलंही एक अचीवमेंटचा आनंद जो असतो ना, तो मलखांबाच्या वरती गेल्यानंतर, वेगवेगळ्या उड्या शिकल्यानंतर, उलटसुलट होऊन सुद्धा आपण काहीतरी छान करू शकलो आहे. मी असंख्य ठिकाणी प्रात्यक्षिकं दिलेली आहेत, मोठमोठ्या लोकांसमोर प्रात्यक्षिकं दिलेली आहेत. तेव्हा होणारं कौतुक हे सगळं मनाला कायमच खूप समाधान देणारं ठरलेलं आहे. तर ह्या होत्या डॉक्टर नीता ताटके. 90च्या दशकात मुलींमध्ये मलखांबला घेऊन जास्त प्रसिद्धी नसताना सुद्धा 7 वर्षांच्या नीता ताटके यांनी हा खेळ निवडला आणि आजही त्या नवीन पिढीला या खेळाचे प्रशिक्षण देतात. आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या नारी शक्तीसह. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बोला आई जगदंबेचा उदो उदो.